आज चमचमीत अशी वांग्याची भाजी बनवूया। त्यासाठी काटेरी वांगी घेतली, वांग्याचा देठ कट करून घेतला आणि प्लस आकाराचा छेद करून घेतला, म्हणजे आतमध्ये जर कोणती कीड असेल तर ती दिसेल। सगळी वांगी कट करून घेतली। आता एक वाटण करूया। त्यासाठी पाव वाटी शेंगदाणे सुकेच भाजून घेतले। सेम पॅनमध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचे काप गुलाबी रंगावरती तेलावरती भाजून घेतले, काढून घेतले। आता एक कांदा उभा चिरलेला, 4 पाकळ्या लसूण, अर्ध टोमॅटो छान गुलाबी रंगावरती भाजून घेतलं। आलं आणि कोथिंबीर घातली, वाटण करून घेतलं। आता एका कढईमध्ये 1 चमचा कश्मीरी मिरची पावडर, घरचं लाल तिखट आणि थोडीशी हळद, थोडंसं मीठ घालून वांगी या तेलावरती छान परतवून घेतली। अशामुळे वांग्यांना खूप छान चव येते। सेम कढईमध्ये तेल घातलं, जिरं मोहरी घातली आणि हिंग घातलं आणि वाटण तेल सेपरेट होईपर्यंत परतून घेतलं। आता गोडा मसाला या मसाल्यांमध्ये खूप महत्त्वाचा आहे। गोडा मसाला घातला, हळद घातली, घरचं लाल तिखट घातलं आणि छान अशी परतून घेतली ग्रेव्ही आणि त्यामध्ये वांगी शिजवून घेतली। आता भाजी छान वाफेवर शिजवू दिली, मीठ घातलं। आता ही बघा वांग्याची झणझणीत भाजी बनवून तयार आहे।